शनी शिंगणापूर देवस्थाननी एकूण 167 लोकांना नोकरीवरनं कमी केलं आणि त्याच्यामध्ये 114 हे मुस्लिम धर्मीय होते. जर मुस्लिम धर्मीय म्हणून नोकरीवरनं कमी करण्यात आलं असेल ते अत्यंत चुकीचं आहे. पण नोकरीमध्ये काही कसूर केला, कामामध्ये काही कसूर केला म्हणून जर संस्थेने 167 लोकांना नोकरीवरनं काढलं असेल तर त्या संस्थेचा तो अधिकार आहे. पण मुस्लिम धर्मीय म्हणून जर नोकरीवरनं काढलं असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि सरकारने देखील याबद्दलचा अहवाल मागितला पाहिजे. अनेक ज्या गोष्टी मुस्लिम असतील या मराठी असतील इतर जाती धर्मीचे देखील लोक अनेक संस्थेमध्ये काम करताना पाहायला मिळतात, मात्र इथंच वेगळा नाही असं वाटतं. अनेक असे हिंदू धर्माच्या देवळं आहेत, अनेक परंपरा आहेत की जिथे मुस्लिम धर्मीय देखील उत्साहाने त्या उत्सवामध्ये सामील होतात. म्हणून मी म्हटलं ना की मुस्लिम धर्मीय म्हणून जर त्यांना नोकरीवरनं काढलं असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. पण नोकरीमध्ये काही कर्तव्यामध्ये कसूर झाला म्हणून जर शनी शिंगणापूर संस्थेने काढलं असेल तर तो त्या संस्थेचा अधिकार आहे. पण याबाबत सरकारने देखील याची चौकशी केली पाहिजे. आव्हाड म्हणाले की जे लोकांना काढले ते महाराजाला रोग लागले असेल अशा पद्धतीने जर कारवाई केली असेल त्यावरती सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं. महाराष्ट्र असा नव्हता. आव्हाडांना नेहमी हिंदू मुस्लिम करायला आवडतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि म्हणून राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की मुस्लिम धर्मीय म्हणून जर नोकरीवरनं काढलं असेल तर ते चुकीचं आहे. पण कामामध्ये कसूर केला म्हणून जर शनी शिंगणापूर संस्थेने काढलं असेल, कारण शेवटी 167 लोकांना काढण्यात आलं, त्याच्यामध्ये 114 मुस्लिम होते, बाकीचे हिंदू देखील त्याच्यामध्ये होते, त्यामुळे ह्याची चौकशी देखील करावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.